सुरतला गेल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली। यावेळेला त्यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत। मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्वीकारली नाही, त्यामुळे ठाकरेंनी भाजप नेत्यांना फोन केल्याचे शिंदे म्हणाल्यात। एवढंच नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक भाजप नेत्यांना अटक करण्याचा डाव होता असंही शिंदे म्हणालेत। देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि गिरीश महाजन यांना अटक करण्याचा डाव होता असा आरोप सुद्धा मुख्यमंत्री शिंदेंनी केलाय। काय म्हटलेलं आहे शिंदेंनी एक नजर टाकूया। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकदा अपमान झाला। वर्षावर बोलावून मला तासनतास थांबवून ठेवलं गेलं। माझ्याकडून नगर विकास खातं काढून घेण्याचाही डाव होता। देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन यांना अटक करण्याचाही डाव होता। मुख्यमंत्रीपद ठाकरेंनाच हवं होतं। ठाकरेंना शिवसैनिकांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं। बिल्कुल मी जे बोललोय ते खरं आहे। आणखी बरंचसं खरं आहे ते नंतरच्या याच्यात येईल, ब्रेक के बाद। खूप काय आहे, जेव्हा एखादा कार्यकर्ता एवढा मोठा निर्णय घेतो त्याला तेवढी मोठी कारणंही असतात। त्यामुळे जे आहे ते आहे। त्यांच्यासारखं निर्लज्ज आणि नीच व्यक्तीने अजून पाहिली नाहीये, ज्यांनी त्यांना घडवलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राशी धोका करून सगळे उद्योग तर गुजरातला पळवले, शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात। आणि ज्या माणसाने, ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं, तुमची राजकीय ओळख असेल, तिकीट असेल, मंत्रीपद असेल, त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठीत खंजीर खुपसणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं, ह्याच्यासारखं नीच आणि निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही।